राज ठाकरेंच्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक घुसलेत। राज ठाकरे धाराशिवमध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक घुसल्याची ही दृश्य आपण पाहतोय। राज ठाकरे या हॉटेलमध्ये मुक्कामी होते। सध्या त्यांचा धाराशिव दौरा सुरू आहे। आपण पाहिलं त्यांनी अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं, त्यानंतर तुळजाभवानीचं देखील त्यांनी दर्शन घेतलेलं आहे। आणि धाराशिवमध्ये ज्या हॉटेलमध्ये राज ठाकरे हे मुक्कामी होते त्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक शिरल्याची ही बातमी आपण पाहतोय। तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो धाराशिवमधली ही दृश्य आहेत। धाराशिवमधील हॉटेलमध्ये ज्या हॉटेलमध्ये राज ठाकरे हे मुक्कामी थांबले होते त्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक शिरलेत। तर आपण पाहिलं राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आजच एक महत्त्वाचं वक्तव्य केलं होतं। मराठा आरक्षणाची गरज नाही, महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची गरज नाही असं त्यांनी यावेळी म्हटलं होतं। आणि त्यानंतर कदाचित हे मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे फोन लाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेत। ज्ञानेश्वर, राज ठाकरेंच्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक घुसलेत, काय परिस्थिती आहे, काय घडतंय त्या ठिकाणी? सध्या राज ठाकरे हे धाराशिव जिल्ह्यातील पुष्पक हॉटेलमध्ये थांबलेले आहेत। त्यांचा आजपासून धाराशिव जिल्हा दौरा सुरू होता आणि या दौऱ्याची सुरुवातच खऱ्या अर्थानं वादग्रस्त यानं झालेली आहे। राज ठाकरे यांना मराठा आंदोलकांनी मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी वेळ मागवलेली होती आणि राज ठाकरे यांनी नेमकं त्या आंदोलकांना भेटण्यास नकार दिला आणि मराठा आंदोलकांनी राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये थांबलेले आहेत त्या हॉटेलमध्ये अक्षरशः राडा घातला। राज ठाकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि जोपर्यंत राज ठाकरे आमची भेट घेत नाहीत आणि मराठा आरक्षणावरची त्यांची भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून हलणार नाही, अशा पद्धतीची भूमिका कुठेतरी या मराठा आंदोलकांनी घेतलेली आहे। मनसैनिक आणि मराठा आंदोलक यांच्यामध्ये सुद्धा सध्या बाचाबाची सुरू आहे। पोलीस त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र मराठा आंदोलक कुठल्याही परिस्थितीत ऐकण्याच्या मानसिकतेत नाहीत। राज ठाकरे थोड्या वेळात या आंदोलकांची भेट घेणार आहेत असं समजतंय। राज ठाकरे त्यांची भेट घेतात का किंवा त्यांना मनवण्यात ते यशस्वी होतात का हे पाहावं लागेल। ज्ञानेश्वर, राज ठाकरे आत्ता या घडीला नेमके कुठे आहेत? हॉटेलमध्ये आहेत की हॉटेलच्या बाहेर? राज ठाकरे आत्ताच्या घडीला धाराशिव शहरातील पुष्पक हॉटेलच्या रूम मध्ये आहेत। काही वेळापूर्वी ज्या हॉटेलमध्ये आलेले आहेत आणि ते सध्या फ्रेश होत आहेत असं त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगितलेलं आहे। आल्याबरोबर मराठा आंदोलकांनी राज ठाकरेंची वेळ मागितली होती, मात्र ती वेळ न दिल्यामुळे सध्या आंदोलन सुरू आहे। ज्ञानेश्वर, या ठिकाणी काही पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे का? पोलिसांकडून काय खबरदारी घेण्यात येते? नक्कीच या ठिकाणी बंदोबस्त आहे। राज ठाकरेंचा जो रेग्युलर पोलीस बंदोबस्त तेवढाच मर्यादित पोलीस बंदोबस्त होता आणि वर जाण्यासाठी खरं तर तिथं रोखण्यात आलं होतं, मात्र मराठा आंदोलकांनी अक्षरशः गनिमी कावा करत म्हणता येईल की ते राज ठाकरे यांच्या रूम पर्यंत किंवा रूमच्या मजल्यापर्यंत पोहोचले आणि घोषणाबाजी करायला सुरुवात झाली। आता पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे आणि कार्यकर्त्यांची समजूत काढणं सुरू आहे। ज्ञानेश्वर, या व्हिज्युअलच्या माध्यमातून पाहायला मिळतंय फुलांचा पुष्पगुच्छ देखील इथं पाहायला मिळतोय। ही भेट हे मराठा आंदोलक नेमकं कशासाठी घेत आहेत? त्यांची भेट घेण्याचं कारण नेमकं काय आहे? आक्रमक ते आहेत की त्यांना फक्त राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घ्यायची आहे? नेमकं कारण काय? आपण मराठा आंदोलकांशी बोलण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी असं सांगितलं की आज राज ठाकरेंनी महाराष्ट्रात आरक्षणाची आवश्यकता नाही असं वक्तव्य केलं होतं आणि त्या संदर्भात त्यांना राज ठाकरे यांच्याशी चर्चा करायची होती, मात्र त्यांना चर्चेची वेळ दिली नाही। एकंदरीत काय तर त्यांना मराठा आरक्षणा संदर्भात राज ठाकरे यांना बोलायचं होतं, त्यांना जाब विचारायचं होतं आणि यावरूनच हा गोंधळ सध्या सुरू आहे। ज्ञानेश्वर, तुम्ही आमच्यासोबत असंच थांबा, या संदर्भातील अधिक अपडेट्स तुमच्याकडनं घ्यायचे आहेत। मात्र राज ठाकरे हे मराठा आरक्षणासंदर्भात नेमकं काय बोलले होते आपण पाहूया। तो या महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही। तो पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर आपल्यासोबत।
तर आपण पाहूयात राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते. पुन्हा एकदा आपण राज ठाकरे यांचा बाईट ऐकूया. या महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही. तो या महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही. तो या महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही. तर आपण पाहिलं राज ठाकरे यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं की महाराष्ट्रामध्ये सगळ्याच गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात आहेत की महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाहीये असं त्यांनी म्हटलं होतं. आणि कदाचित त्याच पार्श्वभूमीवर आंदोलक हे त्यांना जाब विचारणार आहेत की मराठा आरक्षणाची नेमकी गरज का नाहीये. कदाचित हा प्रश्न आता आंदोलकांकडून राज ठाकरे यांना विचारला जाऊ शकतो. आपण पुन्हा एकदा जाऊयात. आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ज्ञानेश्वर, राज ठाकरे, आपण पाहतोय महत्वाची अपडेट. धाराशिव मध्ये राज ठाकरेंचा मुक्काम आहे आणि त्या ठिकाणी राज ठाकरेंनी भेट नाकारल्याने आंदोलक संतप्त झालेत. तर हे वक्तव्य केल्यानंतर मराठा आंदोलकांनी राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी त्यांची वेळ मागितली होती. मात्र राज ठाकरे यांनी भेट नाकारली होती आणि आता धाराशिव मधील राज ठाकरे यांचा ज्या ठिकाणी मुक्काम आहे त्या हॉटेलमध्ये हे आंदोलक शिरलेले आहेत आणि ते राज ठाकरे यांना भेटण्याचा आग्रह करतात. तर ज्ञानेश्वरकडे जाऊयात. ज्ञानेश्वर, राज ठाकरे यांचं आत्ताचं काय म्हणणं आहे? राज ठाकरे यांच्याशी या आंदोलकांचं काही बोलणं होऊ शकलेलं आहे का, आणि नसेल तर किती वेळात राज ठाकरे यांना भेटणार आहेत? राज ठाकरे ज्या मजल्यावर आहेत त्या मजल्यावरच आंदोलक बसून आहेत आणि मनसैनिक किंवा इथे स्थानिक पदाधिकारी राज ठाकरे यांना भेटण्यासाठी आतमध्ये गेलेले आहेत. त्यांना ते सांगतायत की मराठा आंदोलक चर्चा करून इच्छितात आणि सध्या स्थानिक मनसेचे पदाधिकारी राज ठाकरे यांच्यामध्ये सध्या चर्चा बंद दरवाज्यात चर्चा सुरू आहे आणि आतमधून असा मेसेज दिला जातो की काही वेळातच राज ठाकरे हे मराठा आंदोलकांना भेटणार आहेत. ज्ञानेश्वर, थांबा तुम्ही आमच्यासोबत. असंच आपण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना ऐकवूयात की राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते. तो या महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही. तो या महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही. तो या महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही. तर राज ठाकरेंचं हेच ते वक्तव्य आहे ज्यानंतर मराठा आंदोलक हे आक्रमक झालेले आहेत आणि या वक्तव्यानंतर मराठा आंदोलकांनी त्यांची वेळ देखील मागितली होती. मात्र राज ठाकरे यांनी त्यांना वेळ देण्यास साफ नकार दिला होता आणि आज ज्या ठिकाणी राज ठाकरे मुक्कामी आहेत त्या हॉटेलमध्ये, धाराशिवच्या त्या हॉटेलमध्ये हे आंदोलक येऊन पोहोचलेले आहेत. तर राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणासंदर्भातली त्यांची भूमिका स्पष्ट करावी असं त्यांचं मत आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र राज ठाकरे आता या आंदोलकांना भेटतात का, ते त्यांच्या रूमच्या बाहेर पडतात का, आणि बाहेर जर आलेच आणि ते या आंदोलकांना भेटलेच तर ते नेमकं काय बोलतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. आपण आताची धाराशिव मधली ही दृश्य पाहतोय. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक जमलेले आहेत आणि राज ठाकरे यांच्या भेटीसाठी ते आग्रही आहेत. तर मराठा आरक्षणासंदर्भातले ते घोषणा करतायत. मराठा आरक्षणासंदर्भात राज ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं मत काय आहे, यांची भूमिका नेमकी काय आहे हे त्यांनी आम्हाला सांगावं असं त्यांचं म्हणणं आहे. तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विशाल करोडे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तर विशालकडे जाऊयात. विशाल, आपण पाहतोय या दृश्यांच्या माध्यमातून धाराशिव मधील हॉटेलमध्ये हे आंदोलक जमा झालेले आहेत. काय अधिक माहिती मिळते? राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी हे आले होते. खरं तर मराठा आंदोलकांनी मराठवाड्यात एक आंदोलन सुरू केलं आहे. जो कोणी नेता मराठवाड्यात येतो त्याला मराठा आरक्षणाबाबत तुमची काय भूमिका आहे असा प्रश्न विचारण्यात येतो. आपण बघितलं असेल संभाजीनगरमध्ये सुद्धा शरद पवार आल्यावर आंदोलक घुसले होते आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली होती. याही वेळेस या आंदोलकांनी राज ठाकरेंची भेट घेण्याचा प्रयत्न केला, भेट मागितली. मात्र बाहेर असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये आणि मराठा आंदोलनांमध्ये काही किरकोळ वाद झाला आणि आपण बघतोय त्यानंतर इथे मोठा गोंधळ, मोठी घोषणाबाजी सुरू आहे. राज ठाकरे भेटणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असं या सगळ्यांचं म्हणणं आहे आणि मराठा आंदोलक मागे हटायला सुद्धा तयार नाही. आता मोठा पोलीस फौजफाटा या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि पोलीस सुद्धा
त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. आरक्षणाबाबत राज ठाकरेंची भूमिका काय आहे असं त्यांचा सवाल आहे. खरं तर राज ठाकरेंनी दुपारी बोलताना सुद्धा आता खरंच आरक्षणाची गरज आहे का, महाराष्ट्र एक सधन राज्य आहे, या राज्यामध्ये कुणालाही आरक्षणाची गरज नाही, अशा पद्धतीचं एक वक्तव्य केलं होतं. आणि ते वक्तव्य केल्यानंतर सुद्धा मराठा समाज आता आक्रमक झालेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करा हेच त्यांचं म्हणणं आहे आणि राज ठाकरेंनी भेट घ्यावी हेच त्यांचं म्हणणं आहे. आणि यावरूनच मनसेचे कार्यकर्ते आणि मराठा आंदोलकांमध्ये जोरदार हमरीतुमरी सुरू असल्याचं आपल्याला दिसतंय. आंदोलक हॉटेलमध्ये वर चढण्याचा प्रयत्न करताय, मात्र कार्यकर्ते मध्ये थांबले, त्यामुळे ही भोईट होऊ शकत नाहीये आणि त्यामुळे हा वाद सुरू आहे. विशाल, राज यांच्याशी तुमचं काही बोलणं होऊ शकलंय का? राज यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते हे आंदोलकांना भेटणार आहेत का? राज ठाकरे अजूनही हॉटेलच्या रूम मध्ये आहे. काही कार्यकर्ते त्यांचं म्हणणं, मराठा आंदोलकांचं म्हणणं घेऊन राज ठाकरेंकडे गेलंय, मात्र त्याबाबत अजून माहिती मिळू शकलेली नाही आहे. कार्यकर्त्यांचं असं म्हणणं होतं की 3 ते 4 लोकांनी यावं आणि भेटावं, मात्र कार्यकर्ते आक्रमक आहे, जोरदार घोषणाबाजी करत आहे. महाराष्ट्रात या आधीही मराठवाड्यात ही सगळी दृश्य आपल्याला पाहायला मिळाली. जसं मी सांगितलं, शरद पवार आले होते, त्याही वेळेस जोरदार घोषणाबाजी होती. मुख्यमंत्री संभाजीनगरमध्ये आले होते, 2 ठिकाणी त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले होते आणि आज तिसऱ्यांदा हे राज ठाकरे यांच्यासोबत सुद्धा होत आहे. आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करा, मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण हवंय, याबाबत आपली भूमिका स्पष्ट करा असं त्यांचं म्हणणं आहे. जोपर्यंत हे नेते जे मराठवाड्यात येत आहे ते भूमिका स्पष्ट करणार नाही, तोपर्यंत मराठा समाज आक्रमक राहील, आंदोलन सुरू राहील आणि नेत्यांना घेराव घालणं सुरू राहील असं त्यांचं म्हणणं आहे. या सगळ्यात आता राज ठाकरेंना निरोप पाठवलेला आहे. राज ठाकरे आता काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. विशाल, राज ठाकरे यांची मराठा आरक्षणासंदर्भात नेमकी काय भूमिका आहे हे जाणून घेणं तितकंच सगळ्यांसाठीच महत्वाचं आहे. त्यासाठीच हे आंदोलक या ठिकाणी जमा झालेले आहेत. मात्र या आंदोलकांसोबत तुमचं डिरेक्ट काही बोलणं झालेलं आहे का? त्यांची भूमिका नेमकी काय आहे? राज जर त्यांना नाही भेटले तर या आंदोलकांची पुढची भूमिका काय असणार आहे? काही जाणून घेण्याचा प्रयत्न झालेला आहे का? प्राची, राज ठाकरे आता खाली येत आहेत आणि आंदोलकांशी बोलण्याचा ते प्रयत्न करतायत. आंदोलकांची मागणी होती की राज ठाकरेंनी आमच्या समोर यावं आणि भूमिका मांडावी, काय त्यांचं म्हणणं आहे हे मांडावं. राज ठाकरेंनी हे सगळं ऐकलं आणि कदाचित आता त्यांच्यासोबत थोडा वेळ ते बोलूही शकतात. आपण बघतो दृश्यामध्ये काही वेळापूर्वी राज ठाकरे आले, 2 मिनिटं बोलण्याचा प्रयत्नही केला, मात्र आंदोलक आक्रमक आहे, जोरदार घोषणाबाजी त्यांची सुरू आहे. जर ऐकायचं नसेल तर बोलून उपयोग काय, अशा पद्धतीचं मनसे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. राज ठाकरेंनी आरक्षणाबाबत भूमिका वेळोवेळी स्पष्ट केली आहे. जरांगे यांचं आंदोलन झालं होतं, आंदोलनावर लाठीचार्ज झाला होता, त्यानंतर राज ठाकरे स्वतः अंतरवली सराटी इथे गेले होते आणि मराठा समाजाला आंदोलन द्यायला हवं अशा पद्धतीची त्यांनी भूमिका घेतली होती. आणि त्यानंतर आता राज ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले. मराठवाड्यात मराठा आरक्षणासाठी जोरदार आंदोलन सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर या सर्व नेत्यांनी राज ठाकरेंना भेटायला गेले आणि त्यांची भूमिका स्पष्ट करावी अशा पद्धतीची मागणी होती. मात्र राज ठाकरे भेटत नाही आहे, कार्यकर्त्यांना भेटू देत नाहीये, त्यामुळे हे सगळे कार्यकर्ते आक्रमक झाले. आता नक्की राज ठाकरे काय भूमिका मांडतात याकडेच लक्ष लागलेलं आहे. राज ठाकरे आणि मराठा आंदोलकांची भेट होईल का हे सुद्धा पाहणं या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे. नक्कीच विशाल, तुम्ही आमच्यासोबत असेच थांबा. आपण या पुन्हा एकदा बघूयात या व्हिज्युअल्सकडे. आताची ही धाराशिवमधील त्या हॉटेलमधील व्हिज्युअल्स आहेत, ज्या हॉटेलमध्ये राज ठाकरे थांबलेले आहेत. राज आता या क्षणाला त्यांच्या रूममध्ये आहेत आणि थोड्याच वेळामध्ये त्यांनी आश्वासन तर दिलेलं आहे की थोड्याच वेळात मी या आंदोलकांना भेटणार आहे. मात्र ते भेटतात की नाही हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. कारण मनसे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे, जर का एकतर्फी बोलणं होणार असेल आणि तुम्ही ऐकून घेणार नसाल तर भेटून उपयोग काय, हा महत्त्वाचा प्रश्न आता मनसे कार्यकर्त्यांनी देखील विचारलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, विशालकडे पुन्हा एकदा जाऊयात. विशाल, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतो. या आंदोलकांची जर आक्रमकता आपण पाहिली तर राज ठाकरे यांचं आता या आंदोलकांना भेटणं किती सेफ असू शकतं? प्राची, आता हे सगळे आंदोलक हॉटेलच्या बाहेर आले आणि हॉटेल बाहेर त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे. त्यांचं इतकंच म्हणणं होतं की आम्हाला राज ठाकरे यांची भूमिका जाणून घ्यायची आहे, आम्हाला कुठलाही वाद घालायचा नव्हता. राज ठाकरेंनी मराठा आरक्षणाबाबत काय भूमिका आहे ते मांडावं, मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं काय याबाबतची आपली भूमिका स्पष्ट करावी, प्रत्येक राजकीय नेत्याने ही भूमिका स्पष्ट करावी असं त्यांचं म्हणणं होतं. आणि एवढंच विचारण्यासाठी आम्ही आज गेलो होतो असं त्यांचं म्हणणं होतं. मात्र यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी आमच्यासोबत वाद घातला असा त्यांचा आरोप आहे. मग राज ठाकरेंची आता काय भूमिका आहे, ते आरक्षणाच्या विरोधात आहे का याबाबत स्पष्टता करावी असं सगळे आंदोलकांचं म्हणणं आहे. आणि त्यासाठी आता हॉटेलच्या बाहेर येऊन त्यांची घोषणाबाजी सुरू आहे, ठिय्या आंदोलन सुरू आहे. राज ठाकरेंनी बाहेर यावं, आपली भूमिका विशद करावी असं त्यांचं म्हणणं आहे.
तोपर्यंत मागे हटण्याचा विचारही करणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. खरं तर थोड्या वेळापूर्वी राज ठाकरे आले होते, त्यांनी थोडं बोलण्याचा प्रयत्न केला होता, मात्र आंदोलक आक्रमक होते, त्यांची घोषणाबाजी सुरू होती, त्यामुळे 1 मिनिट राज ठाकरे थांबले आणि रूम मध्ये निघून गेले आणि आता पुन्हा राज ठाकरेंनी खाली यावं, तोपर्यंत हटणार नाही अशा पद्धतीची भूमिका आहे आंदोलकांची आहे. आता इथे पोलीस फौजफाटा दाखल झालाय, मोठी गर्दी झाली आहे, मनसे कार्यकर्त्यांचीही गर्दी आहे, मराठा समाजाचे आंदोलक सुद्धा आक्रमक झाले आणि जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. काही कार्यकर्ते पोलिसांचे मराठा समाजाच्या या कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. राज ठाकरेंची भेट होईल, त्यांची भूमिका काय असं सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र तरी सुद्धा काही कार्यकर्ते आक्रमक असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. ते काहीही करून मागे हटायला तयार नाही, त्यामुळे आता पोलिसांसमोरही मोठा पेच निर्माण झालाय असं आपण म्हणू शकतो. विशाल पुन्हा एकदा तुमच्याकडे येऊयात. बाईट मध्ये नेमकं काय म्हटलं गेलं आपण ऐकूया. आणि दुसरी गोष्ट, मराठ्यांना आरक्षणाबाबत भूमिका काय आहे, त्यांना आरक्षण द्यायचंय का नाही द्यायचंय, हे राजसाहेबांनी दुटप्पी भूमिका घेऊ नये की सगळ्या समाजाचं आरक्षण रद्द करावं, ही अशी भूमिका करून समाज बांधवांची भूमिका दिशाभूल करू नये आणि स्पष्ट सांगावं मराठ्यांना आरक्षण त्यांना स्वतःला वैयक्तिक द्यायची इच्छा आहे का नाही. एक विरोधी पक्ष म्हणून किंवा एक महायुतीचा एक घटक पक्ष म्हणून त्यांची भूमिका काय आहे हे आम्ही आज विचारण्यासाठी आलोय. नसेल तर इथून पुढे राजसाहेब ठाकरेंच्या पक्षाचा आम्ही कायम मराठा समाज निषेध नोंदवणार आहोत. नाव सांगा. तेजस बोबडे तुझं. तर आपण पाहतोय जो मराठा आंदोलक या घोळक्यामध्ये होता आणि हॉटेलमध्ये घुसलेला होता, त्याची पहिली प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. मराठा आरक्षणासंदर्भातली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे त्यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगावं आणि जर का ते मराठा आरक्षणाच्या विरोधात असतील आणि ते आम्हाला भेटणार नसतील तर यानंतर राज ठाकरे यांचा आणि मनसेचा आम्ही कायमस्वरूपी निषेध करू असं देखील या मराठा आंदोलकाने म्हटलंय. तर आपण पाहतो या दृश्यांच्या माध्यमातून ते हॉटेलमधली ही दृश्य आहेत आणि राज ठाकरे यांच्या विरोधात मराठा आंदोलक हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत. राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणासंदर्भातली आपली भूमिका स्पष्ट करावी आणि जर ती भूमिका ते स्पष्ट करणार नसतील आणि ते विरोध करणार असतील तर आम्ही राज साहेबांचा आणि राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाचा कायम निषेध करू असं देखील या मराठा आंदोलकांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता राज ठाकरे यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. त्या वाक्यातून राज ठाकरे यांना नेमकं काय म्हणायचं होतं हे स्पष्टीकरण देखील त्यांच्याकडनं येणं फार महत्त्वाचं आहे. आपण पाहिलं याच त्या हॉटेलमध्ये, धाराशिवच्या याच हॉटेलमध्ये राज ठाकरे यांचा मुक्काम होता आणि या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक शिरलेले आहेत. राज ठाकरे यांच्या त्या वक्तव्यानंतर, मराठा आरक्षणावरील वक्तव्यानंतर मराठा आंदोलकांनी त्यांच्या भेटीची वेळ मागितली होती, मात्र राज ठाकरे यांनी त्यांना भेट नाकारली होती आणि त्यामुळे आक्रमक झालेले हे मराठा बांधव आता या हॉटेलमध्ये शिरलेले आहेत आणि राज ठाकरे यांच्या भेटीसाठी ते गळ घालतात. मात्र राज ठाकरे हे त्यांना भेटतात का हे महत्त्वाचं आहे. राज ठाकरे यांनी लवकरात लवकर मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिका स्पष्ट करावी आणि ही भूमिका जर ते स्पष्ट करणार नसतील तर आम्ही राज ठाकरे आणि मनसेचा निषेध करू असं वक्तव्य मराठा आंदोलकांनी केलेलं आहे. तर पुन्हा एकदा वळूयात विशाल यांच्याकडे. विशाल, आत्ताची काही अपडेट समोर आलेली आहे का? कारण मराठा आंदोलकाचा देखील आपण आता बाईट ऐकला असेल तर त्यामध्ये त्याने म्हटलेलं आहे की लवकरात लवकर राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात त्यांची भूमिका स्पष्ट करावी आणि जर ती स्पष्ट केली नाही तर आम्ही मनसेचा निषेध करू असं त्यांच्याकडून म्हणण्यात आलेलं आहे. आताच्या घडीची काय अपडेट आहे?
हॉटेल बाहेर मनसैनिकांची मराठा आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे. बाहेर येऊन आंदोलकांशी बोलावं अशी त्यांची मागणी आहे. मात्र राज ठाकरे सध्या यांच्यासोबत बोलायला तयार नाहीत. काही आंदोलकांनी वर यावं आणि बोलावं अशा पद्धतीचं त्यांनी आंदोलकांना सांगितलंय. मात्र राज ठाकरे यांनी खालीच यावं आणि संपूर्ण समाजासमोर संपूर्ण आंदोलकांसमोर भूमिका मांडावी असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आंदोलक मागे हटायला तयार नाहीत. आता वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी दाखल झाले आहेत आणि मराठा कार्यकर्त्यांना समजावण्याचा ते प्रयत्न करतायत. यावेळेस आंदोलकांनी आता घोषणाबाजी बंद केली आहे आणि अधिकाऱ्यांसोबत त्यांची बातचीत सुरू आहे. अधिकारी म्हणच्या सांगण्यानुसार काही लोक म्हणजे किमान 2 ते 3 लोकांनी वर जावं आणि राज ठाकरेंची भेट घ्यावी, त्यांच्याशी बोलावं आणि यातून मार्ग काढावा असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र आंदोलक आक्रमक आहे आणि राज ठाकरे आणि मनसे विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. मागणी एकच आहे, मराठा आरक्षणाविषयी त्यांचं काय म्हणणं आहे, तुमचा काय विचार आहे हा विषद करावा, समाजासमोर मांडावा. ओबीसीतनं मराठा समाजाला आरक्षण द्यावं की नाही हे मांडावं, हे सगळं त्यांचं म्हणणं आहे आणि यासाठी हे आक्रमक आहे. आता वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. नक्की या सगळ्यातनं ते काय मार्ग काढतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तुर्तास राज ठाकरे हॉटेलच्या रूम मध्ये आहे आणि मराठा आंदोलक हॉटेल खाली बसून जोरदार ठिय्या आंदोलन करतायत, घोषणाबाजी करत आहेत. अधिकारी समजावण्याचा प्रयत्न करतायत. मात्र घोषणाबाजी अजूनही सुरू असल्याचं चित्र आहे. राठी, नक्कीच धन्यवाद विशाल, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. ज्ञानेश्वर देखील आपल्यासोबत जोडले गेलेले होते, त्यांचे देखील आभार. धाराशिवची ही दृश्य आहेत आणि मराठा आंदोलक आक्रमक झालेले आहेत. राज ठाकरे त्यांना भेटतात का हा खरा प्रश्न आहे आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं झी 24 तास तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवणार.